नमस्कार श्रोतेहो, पोथी वाचन या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. श्रीमद दासबोध ग्रंथातील आजचा दशक दुसरामधील समास 7वा. यामध्ये सत्वगुणांचे लक्षण याचे वर्णन केले आहे. चला तर सुरुवात करूया. श्रीराम मागा बोलिला तमोगुण, जो दुःखीदायक दारुण, आता ऐकात सत्वगुण परम दुर्लभ. म्हणजे काय हो? श्री समर्थ म्हणतात की मागील समासात अत्यंत दारुण दुःख देणारा तो तमोगुण त्याचे वर्णन केले. आता परम दुर्लभ अशा सत्वगुणांचे वर्णन ऐकावे. भजनाला म्हणजे भगवत भक्तीला सत्वगुणाचा आधार असतो. योगी याचा आश्रय करूनच सिद्धी मिळवतात आणि सत्वगुणांचे दुःखमूळ जो संसार त्याचे निरसन होते. उत्तम गती सत्वगुणामुळेच प्राप्त होते व भगवत भक्तीचा मार्ग सोडून सायुज्यता मुक्तीही प्राप्त होते. सत्वगुण हा भक्तांची कवण करणारा त्यांचा सखा आहे. तो भवसागरातून पार करण्यासाठी भरवशाचा मदतनीस आहे. मोक्षरूपी लक्ष्मीची स्थिती म्हणजे सत्वगुणच होय. सत्वगुण परमार्थाची शोभा आहे. संत महंताचे ते भूषण आहे आणि रजोगुण व तमोगुणांचे निरसन सत्वगुणामुळेच होते. सत्वगुण परम सुख देणारा असून तो स्वात्मसुखाचा अनुभव देऊन जन्ममृत्यूचे निवारण करतो. सत्वगुणामुळेच अज्ञानाचा नाश होतो. पुण्याचा मूळ आधार सत्वगुणच आहे व त्यामुळे परलोकाची वाट सापडते. असा हा सत्वगुण देहाच्या ठिकाणी जेव्हा प्रकट होतो तेव्हा आचरणात जो बदल घडून येतो त्या क्रियेलाच लक्षण असे म्हणतात. परमेश्वराविषयी अधिक प्रेम उत्पन्न होते. प्रपंच चार चौघांसारखा लौकिकरित्या केला जातो आणि सदा सर्व काळ अंतःकरणात विवेक जागृत होत राहतो. हे सत्वगुणाचेच लक्षण होय. सत्वगुणामुळे संसार दुःखाचा विसर पडतो. निर्मळ अशा भक्तिमार्गाचे ज्ञान होते व भजनाची आवड उत्पन्न होते. परमार्थाची आवड उत्पन्न होऊन परमात्म्याविषयी भावभक्ती वाढू लागते व परोपकार करण्याविषयी उत्सुकता वाटू लागते. स्नानसंध्यादिक आचार आवडणे, शरीर व वस्त्रे यांची निर्मलता ही सत्वगुणांचेच लक्षणे आहेत. यज्ञ याग करणे आणि करविणे, अध्ययन आणि अध्यापन करणे व दान व पुण्यकर्मे करणे हे सत्वगुणच करवतो. जेथे वेदांत निरूपणाची आवड असते, हरिकथेत गोडी वाटते व आचरणात तत्काळ चांगला बदल होतो, तो सत्वगुणच जाणावा. अश्वदाने, गजदाने, गोदाने, भूमिदाने, नाना रत्नांची दाने दिली जातात, तो सत्वगुणच होय. संपत्तीचे दान, वस्त्राचे दान, अन्नदान, उदकदान, ब्राह्मण संतर्पण ही कार्ये सत्वगुणांची आहेत. कार्तिक स्नाने, माघ स्नाने, निरनिराळी व्रते, त्यांची उद्यापने, दाने, निष्काम तीर्थयात्रा व उपोषणे असतील तेथे सत्वगुण जाणावा. सहस्त्रयोजने, सहस्त्रभोजने, लक्षभोजने, विविध प्रकारची दाने इत्यादी जेथे निष्काम बुद्धीने घडते तो सत्वगुण होय. सकामता ही रजोगुणामुळे उत्पन्न होते. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अग्रहार देणे, सरोवरे विहिरी बांधणे, देवळे व देवळाची शिखरे बांधणे हा सत्वगुणच होय. देवद्वारी धर्मशाळा बांधणे, पायऱ्या व दीपमाळा बांधणे, तुळशी वृंदावने किंवा पिंपळाला पार बांधणे हा सत्वगुणच आहे. वने, उपवने, पुष्पवाटिका निर्माण करून त्यांना पाणी देणे, तपस्वी लोकांना संतोष होईल अशी त्यांची सेवा करणे हे सत्वगुणाचेच कार्य आहे. संध्यामठ व ध्यानासाठी गुहा बांधणे, नदीतीरी घाट बांधणे अथवा देवद्वारी भांडारगृह बांधणे हे असेल तेथे सत्वगुण जाणावा. निरनिराळ्या देवस्थानाच्या ठिकाणी नंदादीपाची व्यवस्था करणे, देवाला अलंकार भूषणे अर्पण करणे हा सत्वगुणच होय. झेंगट, मृदुंग, टाळ, दमामा, नगारे, काहळ वगैरे सुस्वर वाद्यांची कल्लोळ जेथे असेल तो सत्वगुणच होय.
अनेक प्रकारची सुंदर सामग्री जो देवालयाला अर्पण करतो आणि जो हरिभजनी तत्पर असतो तो सत्वगुणच होय. छत्रे, पालख्या, दिंड्या, पताका, ध्वज, चामर, अबदगिरी वगैरे जो देवास वाहतो तो सत्वगुणच होय. वृंदावने, तुळशीवने, संडास मार्जन, रांगोळ्या यांचा अंतःकरणात आवड उत्पन्न होते तो सत्वगुणच होय. नाना सुंदर उपकरणी, मंडप, चांदवे, आसने देवालयाला समर्पण करणे हा सत्वगुणच आहे. देवासाठी नाना प्रकारचे खाद्यपदार्थ, नाना प्रकारचे नैवेद्य, उत्तमोत्तम फळे जो अर्पण करतो तो सत्वगुणच होय. अशी भक्तीची आवड, अत्यंत आवड जिथे असते, देवाचे हलक्यातील हलके काम करण्याची जिथे गोडी वाटते व स्वतः देवद्वार झाडतो तेथे सत्वगुण जाणावा. निरनिराळ्या तीर्थींना पर्वकाळी व महोत्सवात जो सहभागी होतो व काया वाचा मनाने जो सर्व ईश्वरास अर्पण करतो तो सत्वगुणच होय. जे लोक हरिकथेस तत्पर असतात व गंध, माळ, बुक्का इत्यादी घेऊन देवद्वारी उभे असतात तेथे सत्वगुण जाणावा. स्त्रिया अथवा पुरुष शक्तीस अनुसरून देवपूजेची सामग्री घेऊन प्रेमाने देवद्वारी उभी असतात तो सत्वगुणच होय. जो महत्त्वाचे काम मागे सारून तत्काळ देवाकडे धाव घेतो व ज्याच्या अंतर्गणात परमेश्वराविषयी जवळीक असून भक्तिभाव असतो तेथे सत्वगुणच जाणावा. जो अभिमान सोडून देऊन हलक्यात हलकी सेवाही स्वीकारतो व सदा देवद्वारात तिष्ठत उभा असतो तो सत्वगुणच होय. जो भगवंताच्या कृपेसाठी उपोषण करतो व भोजन तांबूल इत्यादी भोगसामग्रीचा त्याग करून नित्यनेमाने जपध्यानादी करतो तो सत्वगुणच असतो. जो कधीही कठोर शब्द बोलत नाही, अत्यंत नेमाने वागतो व जो योगी लोकांना संतोष देतो तो सत्वगुणच जाणावा. जो अभिमान सोडून निष्काम भावनेने कीर्तन करतो व त्या प्रसंगी स्वेद, रोमांच, स्फुरण इत्यादी सात्विक भाव जेथे प्रकट होतात तो सत्वगुणच होय. ज्याच्या अंतरी सदा देवाने ध्यान लागलेले असते व भक्तिभावामुळे ज्याचे डोळे पाण्याने भरून येतात व जो देहाचे भाणेही विसरतो तो सत्वगुणच जाणावा. त्यास हरिकथेची अत्यंत प्रीती असते व कधी चुकूनही कंटाळा येत नाही. उलट सुरुवातीस व शेवटीही अधिकच प्रेम दिसू येते तो सत्वगुणच असतो. जो मुखाने भगवंताचे नाव उच्चारत, हातात टाळ्या वाजवत, आनंदाने नाचत नाचत भगवंताचे गुणवादन व ब्रीदावळी गातो, तसेच भगवद्भक्तीची पायधूळ आपल्या मस्तकी धारण करतो तो सत्वगुणच होय. ज्या योगे देहाभिमान नष्ट होतो, विषयासंबंधी वैराग्य वाढू लागते आणि माया मिथ्या हे कळू लागते तो सत्वगुणच जाणावा. या भवसागरातून तरुण जाण्याचा काहीतरी उपाय करावा. या संसारात गुंतून काय होणार आहे असे अंतर्गणात तीव्रपणे जेव्हा वाटू लागते तेव्हा तो सत्वगुणच समजावा. प्रपंचाच्या योगे मन त्रासून जाते व काहीतरी भगवत भजन करावे असे ज्ञान अंतःकरणात स्फुरून पाहू लागते तो सत्वगुणच. आपापल्या आश्रमात असता जो अत्यंत आदराने नित्यनेम पाळतो व ज्याचे चित्त अत्यंत प्रेमाने सदा भगवंताचे चरणी जडलेले असते तो सत्वगुणच जाणावा. ज्याला प्रपंचाचा अत्यंत वीट येतो व जो सदा परमार्थाच्या निकट असतो व संकटकाळी जो धैर्य धारण करतो तो सत्वगुण. जो सदा सर्व काळ विषयभोगाविषयी उदासीन असतो, विविध भोगांविषयी ज्याचे मन विटलेले असते व ज्यास भगवत भजन सर्व काळ आठवते तो सत्वगुण जाणावा. ज्याचे मन कोणत्याही दृश्य वस्तूवर आसक्त होत नाही, मनात जो अखंड भगवंताचे स्मरण करीत असतो, असा ज्याचा भक्तिभाव दृढ असतो तो सत्वगुण होय. त्याचे भगवत प्रेम पाहून लोक त्याला वेडा समजतात, पण त्याचे भगवत प्रेम अधिकाधिक वाढतच असते. भगवत भक्तीचा निश्चय ज्याच्या अंतरी दृढ ठसलेला असतो तो सत्वगुण जाणावा. ज्यावेळी अंतर्यामी स्फूर्तीचे स्फुरण होऊ लागते, स्वस्वरूपासंबंधीच्या विचारांनी मन भरून जाते व वाईट संशय आपोआप नाहीसे होऊ लागतात तो सत्वगुणच होय.
हे मनुष्य शरीर कारणी लावावे असा प्रयत्न करण्याविषयी जेव्हा मनाने दृढ निश्चय होतो तेव्हा तो सत्वगुण जाणावा. ज्याच्या अंतःकरणात शांती, क्षमा, दया असतात व भगवत भक्तीसंबंधी दृढ निश्चय झालेला असतो त्याच्या अंतःकरणात सत्वगुण येऊ राहिला आहे असे जाणावे. अतिथी अभ्यागत आले असतात जो त्यांना बिनमुख भुकेले धाडत नाही व जो यथाशक्ती दान देतो तो सत्वगुण जाणावा. तपस्वी, बैरागी अथवा कोणी दुःखी दैन्यवाना आश्रयास आला असता गृहस्थाश्रमाचे कर्तव्य जाणून जो त्याला राहण्यास जागा देतो तो सत्वगुणच होय. आपल्या घरात पुरेसे अन्न नसेल तरी जो कुणाला विनमुख पाठवित नाही आणि नेहमी आपल्या शक्तीनुसार देत असतो तो सत्वगुणच. ज्याने जिव्हेवर विजय मिळवलेला असतो, ज्याच्या वासना तृप्त झालेल्या असतात व मनात कोणतीही कामना नसते तो सत्वगुणच होय. जे होणार ते होणारच असते हे जाणून प्रपंचात एखादा मोठा आघात झाला तरी त्याचे चित्त डळमळत नाही तेथे सत्वगुण जाणावा. केवळ एका भगवंताकरिताच ज्याने सर्व सुखाचा त्याग केलेला असतो एवढेच नव्हे तर आपला देहही भगवत चरणी समर्पण केलेला असतो तो सत्वगुण. मनात विषयास वासना आली तरी तो कधी डळमळत नाही व ज्याने मनोधैर्य कधी ढळत नाही तो सत्वगुण समजावा. शरीर दारिद्र्याने अथवा रोगाने पिडलेले असते, तहान भुकेने व्याकुळ झालेले असेल तरी ज्याला परमार्थाचा निश्चय टिकून राहतो तो सत्वगुणच. जो श्रवण, मनन, निधिध्यान जाणीवपूर्वक सातत्याने करतो त्यास शुद्ध आत्मज्ञान होऊन समाधान लाभते हे सर्व सत्वगुणाचे कार्य होय. ज्याच्या ठिकाणी अहंकार मुळीच नसतो, अनासक्ती सदा विलसत असते व तो अत्यंत कृपाळू असतो तो सत्वगुण होय. जो सर्वांशी नम्रपणे बोलतो, ज्याचे वागणे मर्यादेशील असते व जो सर्व लोकात संतोष देतो तो सत्वगुण जाणावा. जो सर्व लोकांशी अत्यंत सरळपणे व प्रेमाने वागतो त्याचे विरोधास जागाच उरत नाही व जो परोपकारी आपले सर्व आयुष्य खर्चीला घालतो तो सत्वगुणच समजावा. जो स्वतःच्या कार्याहून लोकांचे कार्य सिद्धीस जावे म्हणून प्रयत्नशील असतो, मेल्यावरही कीर्तिरूपाने जो अमर होतो तो सत्वगुण होय. दुसऱ्यांचे दोष गुण दिसेल तरी जो त्यांची चर्चा न करता ते समुद्राप्रमाणे आपल्या अंतःकरणात साठवून ठेवतो, जगात प्रकट करीत नाही तो सत्वगुणच जाणावा. कोणी टाकून बोलले तरी जो सहन करतो व जशास तसे प्रत्युत्तर देत नाही, कधी चुकून राग आला तरी तो आवरून धरतो तो सत्वगुणच होय. जरी कोणी काहीही कारण नसताना अन्यायाने छळत असून नाना प्रकारे पीडा देत असतील तर त्यांचे ते अपराधही जो मोठ्या मनाने चित्तात साठवतो त्यासंबंधी विरुद्ध भावना त्याच्या मनातही येत नाही तो सत्वगुणच. देहाने दुसऱ्यांसाठी झीज सोचतो, दुर्जनांशीही मिळून मिसळून वागतो व निंदा करणाऱ्यांवरही जो उपकारच करतो तो सत्वगुणच. मन भलतीकडे धावू लागले तरी तो जो विवेकाने त्यास आवरते व इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवतो तो सत्वगुणच होय. सत्कर्मे करावी, दुष्कर्माचा त्याग करावा आणि भक्ती मार्गाचे अनुसरण करावे असे वाटते हा सत्वगुण. ज्याला प्रातस्नान करणे आवडते, पुराण श्रवणास व नाना मंत्रांनी देवार्चन करण्यात ज्याला गोडी वाटते तो सत्वगुण. ज्याला पर्व काळाबद्दल फार आदर असतो, जो वसंत पूजा करण्याविषयी तत्पर असतो व देवतांच्या जयंत्याधिक उत्सव करण्यास ज्याला गोडी असते तो सत्वगुण. कोणी परदेशी माणूस बेवारसाप्रमाणे मेला तर त्याला अंत्यसंस्कार करणे आणि त्यास हजर राहणे हे सत्वगुणाचेच कार्य होय. कोणी कोणास मारत असेल तर मध्ये पडून त्याचे निवारण जो करतो किंवा बंधनात पडलेल्या लोकांना जो सोडतो तो सत्वगुण. लिंगार्चन करणे, पत्रपुष्पांची लाखोतली वाहने, नामस्मरणावर दृढ विश्वास असणे आणि देवदर्शनासाठी वेळ काढणे हा सत्वगुण. संतांना पाहून जो त्यांचे दर्शनासाठी धाव घेतो व त्यांच्या दर्शनाने परमसुखाने ज्याचे अंतःकरण उचंबळून येते आणि भावभक्तीने जो त्यांना साष्टांग दंडवत घालतो तो सत्वगुणच जाणावा.
संतांची कृपा ज्याच्यावर होते, त्याने आपल्या वंशाचा उद्धार केला असे समजावे. सत्वगुणामुळेच त्यांच्या ठिकाणीचा ईश्वरांश प्रकट होतो. जो लोकांना सन्मार्ग दाखवतो, त्यांना भगवत भक्तीच्या मार्गास लावतो व अज्ञानी लोकांना जो ज्ञानाचा उपदेश देतो तो सत्वगुणच समजावा. ज्यास पुण्य संस्कार आवडतात, देवास प्रदक्षिणा नमस्कार करणे आवडते व ज्याचे पाठांतर उत्तम असते तो सत्वगुणच होय. ज्याला भक्तीचा अंतःकरणपूर्वक हव्यास असतो, जो ग्रंथ जवळ बाळगतो व धातुमूर्तीचीही नाना प्रकारे पूजा करतो तो सत्वगुण असतो. देवपूजेची स्वच्छ चकचकीत उपकरणे, जपमाळ, उपासनमूर्ती ठेवण्याचे साहित्य, आसने, गोमुखी व पवित्र व स्वच्छ सोज्वळ वस्त्रे हे सर्व त्यास आवडते तो सत्वगुणच. जो लोकांचे दुःख, पीडा, कष्ट पाहून दुःखी होतो, लोकांचा संतोष पाहून ज्यास सुख होते आणि वैराग्य पाहून ज्याला आनंद होतो तो सत्वगुण. जो लोकांचे भूषण व ते आपले भूषण मानतो, लोकांचे दूषण ते आपले दूषण समजतो, तो परदुःखाने जो कष्टी होतो तो सत्वगुण जाणावा. आता हे वर्णन पुरे झाले. थोडक्यात असे म्हणता येईल की ज्याचे चित्त देवाधर्माचे ठिकाणी जडलेले असते आणि जो निष्काम भावनेने भगवत भजन करतो तो सत्वगुणच आहे. असा हा सत्वगुण अत्यंत सात्विक असून तो संसारसागरातून तारून नेणारा आहे. त्याच्या योगानेच ज्ञानमार्गाचा विवेक उत्पन्न होतो. सत्वगुणामुळेच भगवत भक्ती प्राप्त होते. सत्वगुणामुळेच ज्ञानप्राप्ती होऊन त्यानेच सायुज्यमुक्तीही मिळते. याप्रमाणे सत्वगुणांची स्थिती येथे थोडक्यात यथामती वर्णन केली आहे. आता श्रोत्यांनी सावध होऊन पुढे जे काय सांगतो ते ऐकावे. ते आपण पुढील समासात ऐकूयात. इति श्रीमद्दासबोधे गुरुशिष्य संवादे सत्वगुणलक्षण नाम समास 7वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.